महायुतीमध्ये विधान परिषदेची रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि तटकरेंचा अर्ज भरण्यासाठी स्थानिक शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना नंदनवन या निवासस्थानी बोलावून महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिने देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे हे उत्सुक होते। याच जागेसंदर्भात अनिकेत तटकरेंनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती। होय, आज विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कोकणची जागा रायगडची अनिकेत तटकरे यांना सोडण्यात आलेली आहे आणि शिंदे साहेबांनी कालच नंदनवन बंगल्यावरती आम्हा तिन्ही आमदार असतील किंवा कोकणच्या आमदारांना त्याच्या सूचना केलेल्या आहेत तर महायुतीचा धर्म आपल्याला एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी पाळायचा आहे आणि जे उमेदवार आपण अनिकेत तटकरे दिलेले आहेत यांना आपण मदत त्या ठिकाणी करायची आहे। त्यामुळे एकत्रपणे येऊन रायगडचे असणारे जे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून आपल्याला रायगडचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न सगळ्यांना एकत्रपणे करायचा आहे आणि म्हणून हा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठीच हा प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवलेला आहे आणि म्हणून आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। बरं, महेंद्रजी, तुम्ही या जागेसाठी आग्रही होतात, पण अखेरीस नेमकं काय झालं? तुम्ही का माघार घेतली? आता पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे की आता ज्या काही 17 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातली 4 जागा शिवसेनेला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, 2 जागा राष्ट्रवादी आणि 11 जागा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी लढणार आहे। त्यामुळे ज्या जागा आम्हाला समाधानकारक होत्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। रायगडच्या जागेवर आम्ही आग्रही होतो, परंतु ती राष्ट्रवादीची सिटिंग सीट असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितले गेले। परंतु रायगडचा पालकमंत्रीचा जो तिढा आहे ह्या निर्णयामुळे लवकरात लवकर हा तिढा संपेल आणि भरत गोगावले हे रायगड। बरं, पण मग पालकमंत्री पदाच्या मोबदल्यात तुम्ही ही जागा सोडली आहे का? आता जर हे मतभेद पालकमंत्री पदावरून सुद्धा सुरू होतेच, आज 2 वर्ष तुम्ही 1.5 वर्ष पाहताय, त्यामुळे आता जर हा राष्ट्रवादीलाही जागा सोडत असताना आम्ही सगळ्यांनी मदत करणं आणि तेवढंच अनिवार्य आहे आणि त्यामुळे आम्ही मदत करत असताना आम्हाला आमचे अपेक्षित आहे की बाबा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांना करावं। रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे आणि रायगडमधून राष्ट्रवादीनं अनिकेत तटकरेंना उमेदवारी दिली आहे, पण इथे महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय। एकनाथ शिंदेंनी महायुती धर्म पाळत राष्ट्रवादीला साथ देण्याच्या सूचना आपल्या नेत्यांना दिलेल्या आहेत आणि अशात आता जुईली आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजेश, रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे, अनिकेत तटकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे, पण महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर हिनं देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता ती माघार घेणार का? खरं तर युतीचा धर्म पाळला पाहिजे असं आता त्यांच्या वडिलांनी सांगितलं आपल्या चॅनलला, मात्र त्याने आतापर्यंत तरी हा जो अर्ज आहे तो मागे घेतलेला नाही। त्यांनी तसं पाहिलं तर जुईली जुईकर ह्या म्हणाल्यात मी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार। तसं पाहिलं तर ही जी जागा आहे ती राष्ट्रवादीची आहे, मात्र त्यांचं म्हणणं असं जुईली जुईकरांचं असं म्हणणं आलं होतं की खरं तर हा जो मतदारसंघ आहे किंवा मग रायगड जरासा भाग सोडला तर इकडे कोकण खाली जर आला तर हा पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणजे जी मूळ शिवसेना आहे आणि नंतर शिंदे सेना यांचा जो बालेकिल्ला आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या वेळेला शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मात्र तटकरे साहेबांनी त्यांची ताकद वापरून किंवा त्यांचे काही खेळ्या करून त्यांनी ही जागा मिळवलेली आहे। मात्र अशी चर्चा आहे की
एका बाजूला शिंदे सेनेचे जे आमदार आहेत भरत गोगावले यांना कुठेतरी पालकमंत्रीपद देण्यासाठी इकडे सुनील तटकरे यांच्या मुलाला हे विधान परिषदेची सीट दिली आहे अशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाली अशी छुपी चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी ही अजून एक तसे एक चर्चा अशी आहे की गोगावले कदाचित महेंद्र दळवींच्या मुलीला चालवतात का, छुपी अशी चर्चा आहे की चालवतात का, कारण त्यांना आपलं पालकमंत्रीपद त्यांच्या पदरात पाडून घ्यायचं आहे. त्यामुळे जुईलीची काय भूमिका असेल यावर संपूर्ण राजकारण अवलंबून आहे. कारण एका बाजूला आज माने सुद्धा फॉर्म भरत आहेत महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडनं अनिकेत तटकरे फॉर्म भरतात आणि अनिकेत तटकरेंसाठी दस्तूर खुद्द सुनील तटकरे साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर आदिती तटकरे आले. म्हणजे संपूर्ण जो परिवार आहे तो त्यांचा परिवार इथे उपस्थित राहिलेला आहे रत्नागिरीमध्ये त्यांचा अनिकेत तटकरेंचा फॉर्म भरण्यासाठी आणि त्यामुळे कुठेतरी संपूर्ण परिवारानेच अनिकेत तटकरेंसाठी ताकद लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे राजेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.